Hello friends. Again I am with you to discuss your second poem, that is Indian Weaver, written by Sarojini Naidu. We should divide this poem for detailed explanation into two parts. Today first part we will discuss its meaning, especially we will give focus on its inner meaning and outer meaning, means central idea, or you can say theme or surface level meaning. But before that, about Sarojini Naidu. सरोजिनी नायडू सगळ्यांना माहिती आहे बेटा. फ्रीडम फायटिंग मुवमेंट आपण माहिती आहे सगळ्यांना. तर शी वॉज पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट. इट इज गिवन इन युअर बुक. बिफोर दिस पोएम इट इज गिवन पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट, फेमिनिस्ट, मीन्स शी वर्क फॉर दी विमेन. मुलींसाठी, स्त्रियांसाठी तिने स्पेशली काम केलं. President of Indian National Congress. This is very important because she was first lady who is president of Indian National Congress. जी की झाली होती इंडियन नॅशनल काँग्रेसची प्रेसिडेंट, ती पहिली लेडी होती इंडियाची. अँड गव्हर्नर ऑफ इंडियन युनायटेड प्रोव्हिन्स, आणि गव्हर्नर जी झाली होती युनायटेड प्रोव्हिन्सची. शी वॉज ॲट दॅट टाइम शी वॉज फर्स्ट. म्हणजे या ऑफिसमध्ये, गव्हर्नर ऑफिसमध्ये काम करणारी ती पहिली स्त्री होती. अँड नाइटिंगेल ऑफ इंडिया, तिला नाइटिंगेल ऑफ इंडिया बिकॉज शी वॉज, कोण आहे तर रायटर आहे, ग्रेट रायटर अँड पोएटेस ऑफ इंडिया. तर तिला नाइटिंगेल ऑफ इंडिया म्हटलं जायचं. आय थिंक यू शुड कलेक्ट मोर इन्फॉर्मेशन अबाउट हर. तिच्याविषयी इन्फॉर्मेशन खूप डिटेलमध्ये कलेक्ट करा. दॅट इज युअर ड्युटी. तुम्हाला माहिती असेल, नसेल माहिती तर कलेक्ट करा. कोणाला सरोजिनी नायडू माहिती नाही असं नाही, पण खूप काही माहिती असेल, काही लिमिटेड गोष्टी असतील. दिस इज सफिशियंट फॉर युअर रायटिंग. रायटिंगसाठी एवढं व्हॉट इज गिवन सफिशियंट आहे. इकडे या आता त्याच्या मिनिंगकडे. आता अनलाइक दॅट फर्स्ट पोएम विच वॉज रिटन बाय वॉल्ट व्हिटमॅन, ओके, ही पूर्णपणे, दिस इज फुल्ली डिफरंट. इट्स टेक्निक्स आर डिफरंट. पूर्ण हिचे टेक्निक्स पूर्णपणे वेगळे आहेत. पूर्णपणे वेगळ्या टेक्निक्सचा यूज करून ती लिहिलेली आहे. तिथे दॅट वॉज रिटन इन फ्री वर्स. आपण बघितली फ्री वर्स होती, राईट. देअर वॉज नो राईम स्कीम. पण इथे पूर्ण तुम्हाला राईम स्कीम मिळेल आणि पूर्ण रिथमॅटिक आणि रायमिंग वर्ड्स तुम्हाला मिळेल. आणि त्याचं लेंथ एक तुम्हाला बघायला मिळेल की देअर आर स्पेशली 3 stanzas. It is divided into even 3 stanzas. Okay? तर इथे बघायचं आता विवर. व्हॉट इज मीन बाय विवर? मराठीमध्ये ज्याला आपण विणकर म्हणतो बेटा. विणकर, जे वस्त्र विणण्याचं, फॅब्रिकचं विविंग, हू आर विविंग अ फॅब्रिक. आणि वेगवेगळ्या प्रकारचं, सगळ्या प्रकारचे कपडे ते विणतात. तर त्या याला घेऊन तिने ही पोएम केली. बघा, विवर्स विविंग. पहिल्यांदा आउटर मीनिंग, सरफेस लेवल मीनिंग आपण बघून घेऊ. आफ्टर दॅट वी विल गो टुवर्ड्स इनर मीनिंग. इनर मीनिंग मध्ये मग नंतर जाऊ डिटेल मध्ये, आणि काय म्हणायचंय तिला ऍक्च्युअल, तिला काय सांगायचंय ते नंतर बघू. विवर्स विविंग ॲट द ब्रेक ऑफ डे. ब्रेक ऑफ डे मीन्स स्टार्टिंग ऑफ डे. ट्राय टू अंडरस्टँड. ब्रेक ऑफ डेचा अर्थ अगदी सकाळ. तर विवर ती प्रत्येक इच अँड एव्हरी स्टॅन्झा, प्रत्येक स्टॅन्झा मध्ये, इन ईच अँड एव्हरी स्टॅन्झा शी आस्क्स सेम क्वेश्चन टू दी विवर. ती प्रत्येक वेळी तोच क्वेश्चन त्या विवरला विचारते किंवा विणकराला विचारते की व्हाय डू यू वीव अ गारमेंट्स वगे. अरे विणकरा, इतके सुंदर कपडे कोणासाठी विणतो? का बरं विविंग करून राहिला तू या सुंदर? गी मीन्स ब्युटिफुल अँड, जिथे सुंदर आणि आनंद असं दाखवणारा हा शब्द आहे. तर एवढे सुंदर कपडे तू, व्हाय डू यू वीव अ गारमेंट. गारमेंट मीन्स फॅब्रिक, यू नो. क्लोथ आपण ज्याला म्हणतो त्याला गारमेंट. जर रेडी असेल किंवा करत असेल तर ते गारमेंट झाले. गारमेंट्स वगैरे इतक्या आनंदाने, इतके सुंदर कपडे तू कोणासाठी विणतो? तर दिस इज क्वेश्चन तिने. तर जो की तिने विचारला कोणाला? टू हुम? टू दॅट विवर. नंतर बघा, ब्ल्यू एज अ विंग ऑफ हॅलकोन वाईल्ड. हॅलकोन मीन्स किंगफिशर. किंगफिशर बर्डचे जर तुम्ही चित्र पाहिले असेल तर इट इज व्हेरी डेकोरेटिव्ह बर्ड. फुल हॅविंग फुल ऑफ कलर्स. खूप सारे रंग असतात.
निळा रंग असतो, हिरवा रंग तिथे असतो, ब्राऊन रंग असतो, व्हाईट रंग कुठे कुठे मिळतो आपल्याला. वेगवेगळ्या प्रकारचे किंगफिशर आहे, छोटासा पक्षी असतो आणि सुंदर मस्त आनंददायक आणि काय तर फिशेस पकडत असतो. त्याला किंग एक्सपर्ट कॅचर असतो फिश साठी तो, तर दॅट इज किंगफिशर. बघा, ब्ल्यू एज अ विंग ऑफ हॅलकॉन वाईल्ड. आणि तुझे जे कपडे तू विणून राहिला ते इतके सुंदर आहे की याच्यासाठी लाईक फेदर्स ऑफ दॅट किंगफिशर, म्हणजे त्या किंगफिशरच्या पंखाप्रमाणे सुंदर ते कपडे दिसून राहिले, सुंदर चमचम करून राहिले, ब्युटिफुल आहेत, हॅव्हिंग व्हेरियस कलर्स. इट इज पुष्कळ सारे कलर त्याच्यामध्ये आहे, कलरफुल क्लोदिंग आहे ते, किंवा दॅट इज कलरफुल फॅब्रिक. डू यू अंडरस्टँड? नंतर बघा, वी व्यू द रोब्स ऑफ न्यू बॉर्न चाइल्ड. नाउ दिस इज आन्सर गिव्हन बाय द विवर. गिव्हन कोणी दिलेलं तर विवरनी दिलेलं. प्रत्येक वेळी इन ईच अँड एव्हरी स्टेन्सा you will get his answer, you will get the answer of Indian weaver in last line. प्रत्येक वेळी लास्ट लाइन मध्ये you will get answer. And first 3 lines ह्या काय आहे, तिने विचारलेला क्वेश्चन किंवा तिच्या समाधान, तिचं संभाषण. विवरला ती काहीतरी विचारून राहिली किंवा त्याच्या कपड्याचं शी कम्पेअर्स दॅट फॅब्रिक, कोणासोबत तरी, कशासोबत तरी, कोणत्या तरी रंगासोबत किंवा दिवसाच्या कोणत्या तरी कशासोबत तर वेळेसोबत ती कम्पेअर करते. इथे प्रत्येक वेळी तुम्ही तो रंग बघत जायचा ज्याच्यासोबत तिने कम्पेअर केला आणि ती वेळ बघत जायची बेटा. ही काय आहे तर सुरुवात आहे, स्टार्टिंग ऑफ द डे म्हणजे सुरुवातीचा. आणि कलर्स म्हटलं तर त्या म्हणजे पक्षासारखा, हलकोन वाईल्ड सारखा तो ब्युटिफुल कलर आहे, खूप सुंदर दिसून राहिला. मिक्सिंग ऑफ कलर आहे आणि सगळं म्हणजे कलरफुल आहे. तर बघा, वी व्यू द रोब्स ऑफ न्यू बॉर्न चाइल्ड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आन्सर गिव्हन बाय द विवर. इथेच तर खरं हे आहे की तो म्हणतो, अगं मी काय विणून राहिलो तर मी या नवीन बाळाचे कपडे विणून राहिलो, जो छोटासा बाळ आता जन्मला त्याच्यासाठी मी कपडे विणून राहिलो. म्हणजे बघा, स्टार्टिंग ऑफ लाईफ गो टुवर्ड्स इनर मिनिंग. इनर मिनिंग कडे चला. नंतर बघा, विवर्स विविंग अ फॉल ऑफ नाईट. अ फॉल ऑफ नाईट याचा अर्थ तुम्ही रात्र नका घेऊ. नाईट शब्द दिसतो तर रात्र आहे बा असं नाही. फॉल ऑफ नाईट, ॲट फॉल ऑफ नाईट म्हणजे बिफोर दॅट नाईट, म्हणजे आफ्टर याच्या नंतर, दिवसाच्या नंतर. आणि त्याच्या रात्र होण्याच्या आधीचा वेळ म्हणजे मधला वेळ. तुम्ही यू शुड अंडरस्टँड मिडल टाइम आहे तो दिवसाचा मधला वेळ आहे. विवर विविंग ॲट अ फॉल ऑफ नाईट म्हणजे दिवसाला, दिवस संपल्यानंतर दुपारपासून तर सूर्य बुडतपर्यंत आता पुन्हा काय करून राहिला, विविंग करूनच राहिला, कंटिन्युअस. दिस इज कंटिन्युअस प्रोसेस. ही इज कंटिन्युअसली विविंग हिज फॅब्रिक, ही इज कंटिन्युअसली डुईंग हिज वर्क, ही इज विविंग कंटिन्युअसली, कंटिन्यू विविंग करून राहिला. त्याचं ते काम सतत चालू आहे, कुठेच थांबलेला नाही आहे, कुठे स्टॉप किंवा देयर इज नो पॉज नाही आहे तिथे. व्हाय डू यू वेव अ गार्मेंट सो ब्राईट. प्रत्येक वेळी दुसऱ्या लाईन मध्ये यू विल गेट क्वेश्चन आज बाय द पोएटेस, आज बाय द रायटर. प्रत्येक वेळी इथे पण सेकंड याच्यामध्ये क्वेश्चन मिळाला होता. लुक हिअर, दिसतो ना तुम्हाला. आणि इथे पण दुसऱ्या ओळीमध्ये सेम क्वेश्चन. बघा, व्हाय डू यू वेव, पुन्हा तिथे तेच विचारलं की का बरं तू विणतो आहेस अ गार्मेंट सो ब्राईट. एवढे सुंदर ब्राईट कलरचे कपडे, ब्राईट एकदम ब्राईट कलर आपल्याला कळतो, सतेज कपडे का बरं विणून राहिला. तर तो काय म्हणतो बघा, लाईक द प्लम्स, हाय तिथंच आहे, लाईक द प्लम्स ऑफ पीकॉक, पर्पल अँड ग्रीन. आता पुन्हा शी कम्पेअर्स दॅट कलर्स किंवा शी कम्पेअर्स दॅट फॅब्रिक विथ फेदर्स ऑफ पीकॉक. पीकॉक पाहिला आपल्या सगळ्यांनी, कोणीच नाही की ज्यांनी पाहिला नाही, ज्याला आपण मोर म्हणतो. आणि मोरासारखा तर सुंदर पक्षीच नाही आहे. तर त्याचे फेदर्स, विंग्स सुंदर असतात असं नाही. समोरचा जरी भाग पाहिला पोटाचा, त्याच्या चेस्टचा, तिचे छोटे छोटे फेदर्स खूप ब्युटिफुल असतात. आणि तिथे बघा, लाईक दी प्लम्स ऑफ पीकॉक, पर्पल अँड ग्रीन. तिने म्हटलं अरे पर्पल कलरचा आणि ग्रीन कलरचा हे तुझं वस्त्र आहे, मस्त हिरवं हिरवं कंच वस्त्र आहे जे आहे, तू कशासारखं, पीकॉकच्या फेदर सारखं. कंपॅरिझन, दिस इज ट्राय टू अंडरस्टँड. यू नो कंपॅरिझन, व्हॉट इज कंपॅरिझन.
तुम्हाला माहिती आहे ते, तर ही कंपॅरिझन तुम्हाला कळेल. नंतर एक्सप्लेनेशन मध्ये वी विल गिव फोकस ऑन धिस, याच्यावर आपण फोकस देऊ ॲट द टाइम ऑफ लुकिंग और ॲट द टाइम ऑफ डिस्कसिंग फिगर ऑफ स्पीचेस नो. त्याच्यानंतर बघा, तर तिनेच म्हटलं की तू हे पिकॉक सारख्या फेदरचं वस्त्र विणून राहिला. वी व्यू द मॅरेज वेल ऑफ पेन. मग दिस इज हीच आन्सर. पुन्हा त्याचा आन्सर आलं. तो काय म्हणतो, अगं मी काय विणून राहिलो, तर मी एका क्वीनच्या म्हणजे एका राजकन्याच्या मॅरेजचे वस्त्र विणून राहिलो. ओके, मॅरेजचे म्हणजे तिचं मॅरेज आहे आणि मी तिच्या मॅरेजचे, तिच्या लग्नाचे वस्त्र मी विणून राहिलो. तर दिस इज मिडल पार्ट. मिडल पार्ट. आता इथे बघा, फॉल ऑफ नाईट म्हणजे दिवसाचा टाइम बघा, आणि त्याच्यानंतर पुन्हा एज बघा. तर हे बघत जायचं आणि त्याच्यासोबतच रंग बघा. कशाचे, तर त्या वस्त्राचे. त्याच्यानंतर बघा, वी व्यू द मॅरेज वेल ऑफ क्वीन. त्याचं हे उत्तर आहे. नाउ लास्ट पोर्शन ऑफ दी पोएम. वी वर विविंग अ सोन अँड स्टील. ती म्हणते आता मात्र ही वॉज किंवा ही इज मीन्स वी वर इज फुल्ली क्वाईट अँड पूर्ण काम आहे, तो शांत आहे, स्थिर आहे. त्याच्या कामामध्ये तो बिलकुलही इकडे तिकडे बघून नाही राहिला, तर स्थिर आहे तो. वी वॉज बीइंग सोन अँड स्टील. व्हॉट डू यू व्यू इन द मूनलाईट चिल. मग तिला प्रश्नच पडला की ठीक आहे, सकाळी विणत होता, दुपारी विणत होता, बट मूनलाईट चिल, रात्री सुद्धा ही इज डुईंग हिज वर्क, ही इज डुईंग हिज विविंग. आणि तिने सेम क्वेश्चन शी आस्क्ड हिम अगेन की का बरं तू रात्री सुद्धा विणतो आहे, मूनलाईट पडलेला आहे. मूनलाईट म्हणजे काय, तर रात्र झाली, रात्रीला मूनलाईट येतो, पांढरा शुभ्र असतो. हिअर व्हाईट कलर इंडिकेट समथिंग. लक्षात घ्यायचा, तुम्ही विचार करायचा. इथे पूर्ण तिने व्हाईट कलर्स वापरले. मूनलाईट इज व्हाईट. व्हाईट असतो तो, पिवळा नसतो. व्हाईट ॲज अ फेदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. दोन ठिकाणी दोन सोबत कंपेअर केली. या व्हाईट मूनलाईट सारख्या वस्त्राची तिने व्हाईट ॲज अ फेदर म्हणजे तुझं हे वस्त्र कशासारखं आहे, तर पांढऱ्या पक्षाच्या पिसांसारखं पांढरं आहे. पुष्कळशे पक्षी पांढरे असतात, कबूतर, पिकॉक वगैरे, पिकॉक नाही, आपण पिजन वगैरे पाहिलं तर त्यांनी काय म्हटलं, फेदर, त्याच्या फेदर सारखं तुझं हे वस्त्र व्हाईट ॲज अ क्लाउड. असं वाटतं की आकाशात ढग जे आहेत ते पांढरे, कधी कधी तर पांढऱ्या ढगांसारखं हे वस्त्र तुझं पूर्ण स्वच्छ पांढरं वस्त्र. का रे तू त्याच्यात रंग नाही टाकले, आतापर्यंत तर कलरफुल वस्त्र तू विणत होता आणि आता मात्र तुझं हे वस्त्र किंवा हे फॅब्रिक पूर्णपणे तू का बरं व्हाईट विणून राहिला. कधी, तर याच्यामध्ये रात्रीच्या वेळी. बघा आता आन्सर बघा इकडे, वी व्यू अ डेड मॅन्स funeral shroud. It is his answer. त्याने पुन्हा वेगळंच उत्तर दिलं आणि हे जे ते उत्तर आहे टू काय, तर काहीतरी विचार करायला लावतं आपल्याला. म्हणजे इथून आपल्याला कळतं की या पोयमला इनर मिनिंग खरोखर लक्षात घेण्यासारखं आहे. तर तो म्हणतो, अगं वी व्यू, आम्ही काय विणून राहिलो, सगळे विणकर, किंवा आय व्यू, काय विणून राहिलो मी, डेड मॅन्स फ्युनरल श्राउड म्हणजे मेलेल्या माणसाचं कफन विणतोय मी सारच विणतो. जन्माचे कपडे मी विणतो, लग्नाचे कपडे मी विणतो आणि त्याच्यानंतर मृत्यूचे कपडे किंवा कफन सुद्धा मीच विणतो. मग इथे काय समजलं तुम्हाला, दिस इज सरफेस लेवल मिनिंग. सरफेस लेवलचा हा मिनिंग होता, बट इट हॅज ब्युटिफुल इनर मिनिंग. इनर मिनिंग आहे त्याला, लक्षात घ्या. वीवर मीन्स ही इज नॉट रियल वीवर. वर्कर नाही आहे तो, काम करणारा वीवर नव्हे तो. तर वीवर मीन्स हिअर गॉड, इट सजेस्ट गॉड, परमेश्वराला म्हटलं. लॉर्ड, यू कॅन से आवर फादर ऑफ दिस युनिवर्स, दिस अर्थ, पृथ्वीचा जो आहे निर्माता, गॉडला तिने म्हटलं वीवर. आणि प्रत्येक वेळी गॉड माणसाच्या जीवनाचा कपडा विणतो आहे. ही इज विविंग द क्लोथ किंवा ही इज विविंग द फॅब्रिक ऑफ लाईफ. अंडरस्टँड की म्हणजे जीवनाचा कापड तो विणतो आहे, कारण जन्म देतो आहे. लहानपणाचा कापड तो विणून राहिला, छोट्या बाळाचा जन्म त्यानेच दिला. त्याच्यानंतर जसा तो मोठा झाला, तरुणपणाचा सारा सास त्यानेच करून दिला. आणि म्हणून मग लग्नाचे, कारण तारुण्य म्हटलं, मिडल एज,
इट शो मिडल एज. मिडल एज आलं तर तिथे मग लग्न आहे किंवा संसार आहे किंवा कधीपर्यंत तर अप टू ओल्ड एज पर्यंत हे चालेल. आणि शेवटी कफन सुद्धा कोण विणतो तर तोच विणतो. म्हणजे मृत्यूनंतरचं किंवा म्हणजे इट शोज ओल्ड एज किंवा डेथ. ओके, ओल्ड एज किंवा डेथ. डेथ इज एंड ऑफ द लाईफ, एंड ऑफ धिस थर्ड स्टेज, एंड ऑफ ऑल स्टेजेस. कळलं ना? तर हे बघा इथे म्हणजे इथे सरोजिनी नायडूनी शी डिवायडेड ह्युमन लाईफ इंटू 3 स्टेजेस. आणि सगळेच जण 3 स्टेजेस मध्ये मेनली इट इज डिवायडेड इंटू 3 स्टेजेस. काही काही लोकांनी मग 7 स्टेजेस ऑफ लाईफ, तुम्ही शेक्सपियरचं ऐकलं असेल आहे की नाही. मग अजून त्याच्या स्टेजेस पाडल्या तर खूप, पण जन्म आहे, मधला वेळ आहे आणि शेवटी मृत्यू आहे. तुम्ही एक मराठी कविता हे गाणं ऐकलं असेल बघा, खूप ठिकाणी परमेश्वराची कंपॅरिझन कोणी सोनारासोबत केली, कोणी कुंभारासोबत केली आणि काही रायटर्सनी, काही पोएटनी त्याला कोण म्हटलं, विवर म्हटलेलं आहे, म्हणजे विणकर म्हटलं आहे. तुम्ही हे गाणं ऐकलं असेल. एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे, जर तारी हे वस्त्र मानवा तुझी आयुष्याचे. एक धागा. दिस इज द पोएम. अंडरस्टँड? सेम आहे, सेम. म्हणजे एक धागा तोच बिलकुल तिथे पण तो त्या मराठी सॉन्ग मध्ये तो तिथेही परमेश्वर म्हणजे विवर आहे, तोही परमेश्वरच आहे धागा देणारा, आणि हाही परमेश्वरच आहे, गॉड आहे. अंडरस्टँड? तर इथे तुम्हाला बाय द वे मी तुम्हाला इनर मिनिंग पण सांगितला. म्हणजे हिअर सरोजिनी नायडू वॉन्ट्स टू शो यू काय की विवर म्हणजे कोण, आपल्या जीवनाचं वस्त्र. God is weaving the cloth of life. God is giving birth to human being. पूर्ण काही तोच नर्चर करून राहिला आणि he is also responsible for the end of life, for our death. Understand? तर हे हा त्याच्यातला हे आहे. इथे पोयम पाहताना बेटा, पोयम शिकत जाताना तुम्ही यायला म्हणजे ब्रेक ऑफ डे याला लक्षात घ्यायचं, टाइम ट्राय टू अंडरस्टँड, किंवा याच्याकडे स्पेशली वेळेकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर कोणत्या वेळेमध्ये तो वस्त्र विणतो आहे, अँड कलर्स व्हॉट शी युजेस. इथे जे कलर्स तिने यूज केले अँड कंपॅरिझन टू शो दॅट कलर्स. कंपॅरिझन तिने एक आपल्याला स्पेशली लक्षात येते की प्रत्येक स्टॅन्झामध्ये ना तिने जी कंपॅरिझन केली पक्ष्यांसोबत, स्पेशली पक्षी आवडत असावेत सरोजिनी नायडूला. तर बघा ना प्रत्येक ठिकाणी ना हा पण पक्षी आहे, त्याच्यानंतर पिकॉक तिने घेतला, इथे फेदर्स म्हटलं तिने, तरी लास्ट स्टेज पर्यंत येता नाही. तर दीज आर ऑल कंपॅरिझन, ब्युटिफुल कंपॅरिझन. दीज आर अतिशय सुंदर कंपॅरिझन आहे. तर हा पहिलं म्हणजे चाइल्डहुड ऑफ ह्युमन बीइंग. त्याच्यानंतर मिडल पार्ट इट शोज मिडल एज. मिडल एजला दाखवतो, ॲडल्टहुड जगात तुम्ही म्हणू शकता, तुमचं वयस्क होण्यापर्यंतचं पूर्ण वय. त्याच्यासाठी तिने फॉल ऑफ नाईट म्हटलं, गारमेंट ब्राईट म्हटले आहे, बिकॉज यंग एज इज रिलेटेड विथ एन्जॉयमेंट अँड दिस इज ब्राईट, व्हेरी ब्राईट कलर ऑफ युअर लाईफ. तुमच्या जीवनाचा तो सुंदर एक कलर असतो, सगळ्यांच्या जीवनाचा तो सुंदर कलर. लहानपण तर लहानपणाचे विविध रंग असतातच, पण ते सारे कलर मग शेवटी जेव्हा की ओल्ड एज यायला लागतं, सर्व कलर माहिती नाही कुठे चालल्या जातात आणि वस्त्र आपोआपच फेडेड अँड इट बिकम्स व्हाईट. कळलं? व्हाईट व्हायला लागतं. तर व्हाईट याचा नेहमी अर्थ किंवा याचा इच अँड एव्हरी टाइम इट इज नॉट रिलेटेड व्हाईट कलर विथ डेथ, परंतु कधी कधी म्हणजे प्रत्येक वेळी काही व्हाईट कलर डेथ सोबत रिलेटेड नाही. काही काही याच्यामध्ये तर फिक्शन वगैरे इव्हन त्यांच्या मॅरेजच्या वेळी ते व्हाईट हे करतात, पण पुष्कळदा आपण पाहिलं असेल की अशी ही जी सेरेमनी, काही लोकांना एखाद्या व्यक्तीची जर डेथ झाली तर सगळेजण लोक व्हाईट कलर घालून जातात. तो भाग वेगळा, त्याला इथे डिस्कस करण्याची गरज नाही. पण इथे कलरलेस थिंग मीन्स एंड ऑफ द लाईफ. ओके,
end of the life means death, and death is end of this old age as well as the end of all life, end of all three stages. अंडरस्टँड. थोडंसं बघून घ्या आता. हे झालं मिनिंग. आता इथे बघा डिफरन्स बिटवीन दॅट फोर्थ पोएम अँड धिस पोएम. बोथ आर ब्युटिफुल. दोन्ही पोएम सुंदर आहेत. त्यांच्या स्वतःच्या प्लेसेस आहेत. पण दोन्ही सुंदर असून दिस इज इन फुल कशामध्ये राईम. कळलं. रिदम ती पण रिदमॅटिक होती, पण देअर वर नो राईम, नो राईम स्कीम अँड नो काय होतं इथे पूर्ण तुम्हाला लेंथ सारखी दिसेल. बघा ना इथे डे गे वाईल्ड चाइल्ड राईम स्कीम येऊन राहिली. त्याच्यानंतर ए बी बी नंतर समोरच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या स्कीम्स वगैरे आय विल डिस्कस विथ यू इन डिटेल, डोंट वरी. पण इथे सांगते मी नाईट ब्राईट ग्रीन पण इथे रिदम येतोय बघा. जबरदस्ती वाटत नाही तरी येऊनच राहिला. नॅचरली येऊन राहिला. तर दिस इज ऑल्सो अ स्टाईल ऑफ रायटिंग ब्युटिफुल पोएम्स. पोएम मीन्स व्हॉट रिदम. पोएम मीन्स व्हॉट मीनिंग. पोएम मीन्स व्हॉट सेंट्रल आयडिया थीम. हे सगळं काही असेल तर त्याला पोएम. अँड इट मस्ट बी शॉर्ट. काही लिंदी पण असतात टिपिक वगैरे, पण तो तुमचा भाग नाही आहे. तर ही पोएम आहे. इथे पुन्हा वेगळा तुम्हाला काय दिसेल, वेळ दिसेल, वेगळा कलर दिसेल. each and every stanza in this poem shows काय time, various time and various colors. Time जे आहे that is also related with stages of life and colors also related with stages of life. याच्यावर जर प्रश्न विचारला तर both things are related with stages of life. Okay, now try to understand this. पुन्हा एकदा बघून घ्या. There are no difficult words and such for. आणि जर काही असेल फॉर एक्झाम्पल काही असेल तर मिनिंग इज गिव्हन तिथे इन युअर टेक्स्टबुक मध्ये मिनिंग दिलेला आहे. नसेलच पुन्हा काही प्रॉब्लेम जात असेल तुम्हाला तर यू शुड रेफर द मिनिंग तुम्ही रेफर करू शकता. काही प्रॉब्लेम नाही आहे त्याचा, तुम्हाला करता येतो. डिक्शनरी तर सगळी क्रोम मध्येच दिलेली असते. आता डिक्शनरी ठेवण्याची सुद्धा तुम्हाला गरज नाही आहे. पुस्तक पूर्वी आम्ही ठेवायचं डिक्शनरी नेहमी, पण आता दॅट इज नॉट नेसेसरी. टाइम चेंज, टाइम कसा आहे बदललेला आहे. खूप प्रकारच्या डिक्शनरीज तुम्हाला डाउनलोड करता येतात. तुम्ही करताही सगळं काही डाउनलोड करता येतं. तर दिस वॉज युअर पोएम. ही तुमची पोएम होती बेटा. कळलं. तर दिस इज सफिशियंट फॉर टुडे. आय डिस्कस दिस. ही मी तुम्हाला डिस्कस करून दिली. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आय विल से काय तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल इट्स फिगर ऑफ स्पीचेस. त्याच्यानंतर कुठे क्वेश्चनचे वेगवेगळे प्रकार किंवा डिटेलमध्ये फॉर रायटिंग ॲक्युरेट आन्सर्स ऑफ द क्वेश्चन वेअर क्वेश्चन्स कॅन बी आस्क्ड. हे सगळं मग आपण समोर डिस्कस करू. तोपर्यंत एवढं दिस इज सफिशियंट. थँक्यू.